मंडळी नमस्कार. मी उमेश पोहुदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. मंडळी मागे आपण एक व्हिडिओ टाकला होता आपल्या यूट्यूब चॅनल हॅलो कास्तकारवर. केण्यासाठी आपण 2-3 प्रकारचे फॉर्म्युले शेतकऱ्यांना दिले होते. तर तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला, बऱ्याच कमेंट्स आल्या आणि बऱ्याच जणांचा त्यामध्ये रिझल्ट पण आले. तर पुन्हा एक दुसरं तणनाशक आपल्या यासाठी शेतकऱ्याला सुचवावं या उद्देशाने आज आपण एक व्हिडिओ बनवत आहे. तर आपला कालपासून फवारा चालू आहे तणनाशकाचा. आणि आता काय झालं, काही भागामध्ये पाऊस नव्हता, त्याच्यामुळे तण वाढून गेले आणि काही भागामध्ये खूप पाऊस होता, त्याच्यामुळे तणनाशक मारता नाही आले. तर या पद्धतीमध्ये शेतकऱ्याची आता विवंचना अशी झाली की तण खूप झालेला आहे. एक अशी विवंचना तयार झाली की आता कचरा खूप झालेला आहे, सगळे तण आलेले आहे, कपाशी बरोबर तण आलेले आहे. आणि आता काय करावं बा, कोणतं मारावं, हा सगळा एक मोठा प्रॉब्लेम होऊन राहिला. त्याच्यामुळे आज आपण तो व्हिडिओ बनवत आहे आणि ते खास तणनाशक आहे आपल्यासाठी. कारण गेल्या वर्षी ते मार्केटला आलं होतं, गेल्या वर्षी ते काही लोकांना आपल्या एसआरटी शेतकऱ्यांना सांगितलं, तर त्यांना खूप चांगले रिझल्ट आले. त्याचे तिसऱ्या दिवसापासून रिझल्ट दिसणं चालू होते आणि 7-8 दिवसात पूर्ण चाललं जाते. त्याच्यामुळे हे तणनाशक आपल्या शेतकऱ्यासाठी खूप चांगलं आहे. थोडं महाग आहे, पण काही हरकत नाही. कचरा खूप असेल तर थोडं महाग मारायला का आपण त्याचा डोस थोडाफार कमी जास्त करू शकतो, महाग जरी असलं तरी पण हे जे तणनाशक आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे का, आपण सगळेजण स्वीप पॉवर मारतो आणि त्याच्यामध्ये ग्लुफोसिनेट अमोनियम हा घटक 13.5% असतो. त्याच्यामध्ये मारताना आपण काय करतो, कधी ग्लायसेल घेतो, कधी कोणी गोल घेते, कोणी म्हणजे वेगवेगळे असे फॉर्म्युले शेतकरी आपापल्या पद्धतीने तयार करून मारतात. पण याच्यामध्ये आपल्याला काहीच घ्यायचं नाही, हे एकच घ्यायचं आणि हे एक पेटेंटेड असं आहे. त्याच्यामुळे आपण त्याचा विचार करू शकतो. ग्लुफोसिनेट अमोनियम फक्त हे 50% आहे WG मध्ये. तर हे जे तणनाशक आहे हे पेटेंटेड आहे, म्हणजे हे ह्याच कंपनीकडे याचं काम आहे. तरी पण तुम्ही तुमच्या भागामध्ये चेक करू शकता. दुसऱ्या कंपनीचं जरी येत असेल तर याचं बघू शकता की ह्याच कंपनीचं काही असं विशेष समजा असेल, पण हे पेटेंटेड आहे. तर याची जी पॅकिंग येते हे 2 प्रकारे येते, एक 40 ग्रामची आणि ही येते 400 ग्रामची. याचं कार्य काय, तर तुम्हाला सुरुवातीला जर प्रयोग करून बघायचा आहे तर आपण एक 40 ग्रामची पुडी घ्यायची, म्हणजे त्याच्यात एक पंप आपला होऊन जाईल. त्याचा जो रिझल्ट तुम्हाला 3 दिवसात कळाला तर नंतर तुम्ही मोठी पॅकिंग घेऊन आपण आपल्या शेतामध्ये फवारणी 400 ग्राम पॅकिंग आणि 100 ग्रामचे आपण 40 ग्रामचं एक घ्यायचं, एका पंपाचं करून बघायचं, आपण तो रिझल्ट बघायचा. रिझल्ट योग्य वाटला आपल्याला तर फायदा. आणि विशेष म्हणजे हे तणनाशक जे आहेत हे आहे अनिवडक तणनाशक. म्हणजे आपण जर एखाद्याने विचार केला का म्हणजे आला तर वरून मारतो बा, हे नाही. हे तणनाशक जे चालणार आहे हे तणनाशक चालते फळबागामध्ये. हे फळबागामध्ये याचा वापर होता, पण आता आपण तो आपल्या कपाशीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो. हे अनिवडक तणनाशक म्हणजे पीक वाचवून मारणे. पीक वाचून जर आपण मारलं तर याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो. अनिवडक तणनाशक मारायचं आहे, अनिवडक तणनाशक आहे, त्याच्यामुळे हे चालते. आणि याच्यामुळे कपाशीचे शेंडे पण पिवळे येत नाही. आपण जे आपल्या शेतकऱ्यांनी मारल्या ह्या त्यांच्या प्रतिक्रिया आहे. त्या प्रतिक्रिया आहे का, आता बरेच शेतकऱ्यांनी आपल्याला मारलेलं आहे आणि चांगले रिझल्ट आले. याच्यामध्ये खास करून केना, गाजर गवत, आवळी असे जे तण, सगळे तण हे ज्याला म्हणजे हे ज्याला हे स्पर्श करेल त्याला ते पूर्ण जाळून टाकेल. आता आपण स्वीप पॉवर मारतो तर त्याच्यातलं काही आपलं जिवंत होत होतं 15-20 दिवसानं, पण ते याच्यामध्ये जिवंत होत नाही. हा सगळ्यात मोठा फायदा आपल्यासाठी. आणि हे जे तणनाशक आहे हे एकदा आपण ट्रायल करून मारायला पाहिजे, कारण बऱ्याच शेतकरी चांगले अनुभव आलेले आहे. तुम्ही पण हा अनुभव घ्या आणि नक्की सांगा का हा व्हिडिओ कसा झाला. आणि जर तुम्हाला योग्य वाटला आणि रिझल्ट आला तर हे व्हिडिओ प्रत्येक एसआरटी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला मदत करा. आणि अजून काही नवीन आपल्याला घेता येईल, काय आपल्याला शेतकऱ्याला मदत करता येईल, ती प्रत्येक वेळी आपण करत राहू. आपलाच उमेश पोहुदरे. नमस्कार आणि धन्यवाद.